महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। स्थानिक गुन्हे शाखेने विद्युत रोहित्र चोरी करणारी आंतरजातीय टोळी जेरबंद करून 23 गुन्हे उघडकीस आणले असून 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करून 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले होते। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या। त्यानुसार जुन्नर खेड उपविभागात कामकाज पाहणाऱ्या अधिकारी अंमलदार यांच्या तपास पथकास नियुक्त करून तपास पथकाने गुन्ह्यांची घटनास्थळी तपासून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी यांनी केले असून रोहित्र चोरी करणारी टोळी तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून भास्कर रंगनाथ केवळ वय 34 वर्ष राहणार पिराची वाडी निमदरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे, कृष्णा बबन जाधव वय 30 वर्ष राहणार मिडगुलवाडी कान्हूर मेसाई तालुका शिरूर जिल्हा पुणे, दीपक लहू भालेकर वय 30 वर्ष, राजेंद्र भालचंद्र भालेकर वय 33 वर्ष, दोघे राहणार ढगाडवाडी येणेर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, सखरूप सुखदेव नांगरे वय 24 वर्ष राहणार हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या पाचही आरोपींना 17 मार्च 2026 रोजी मांजरवाडी रोड पुणे नाशिक बायपास जवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी विद्युत रोहित्र चोरी केल्याचं सांगितलं। तपासादरम्यान गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिगा कार, अल्टो कार अशी 2 चारचाकी वाहने चोरी केलेल्या 137 किलोग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा असून एकूण 8,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून 23 गुन्हे उघडकीस आले आहेत। पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।